कोणी आडवा आला तरी मुंबईत आम्ही जाणार म्हणजे जाणार, आणि आरक्षण तर ओबीसीतूनच घेणार. कोणी आडवा येईल. जर आरक्षण द्यायचं होतं दिलं. तिकडचे काही लोक जे आहेत तेलंगणाच्या आणि त्या भागातून जे आहेत ज्यांच्याकडे पूर्वीचे काही सर्टिफिकेट होते कुणबीचे ते दिले. आता आणखीन काय पाहिजे. तरी समाजाच्या याच्यामध्ये कोणी घुसायला लागलं तर तरी समाज गप्प नाही बसत. आदिवासी समाज गप्प बसत नाही, ओबीसी सुद्धा गप्प बसतात नाही. त्याच्या नागलीची का गाठ झाली होती का नव्हती. इतक्या वयस्कर माणसानं काय बोलावं. आपण संविधानाच्या पदावर बसलो, आपण मंत्री आहे, लोकांच्या लेकराबद्दल वाईट चिकितो, चांगलं होऊ नये भूमिकेला कसं चांगलं होईल. त्याचं लईच भंगारी विचाराच आहे. माझं टाळकंच हालत त्याचं नाव काढत. अरे माणसात माणूस न ठेवलं होते नाही ओबीसी मराठ्याचं आमचं. तो शांत राह, नाही तर तो आता देवारच उठविल मी. तुला एकदा गोडीच सांगतो, तो देवारच उठविल मी. अजित पवारला सुद्धा सांगतो त्याला थंड करा, नाही तर मग मी मागं लागा ना. पुन्हा मग आपला एकदा दणका सुरू झाला ना बाजारच उठेल तुमचा. मनोज जरांगे पाटील यांनी आधी भुजबळांना सुनावलं, त्यानंतर नितेश राणेला धुतलं. निलेश साहेब याला नीट सांगा, नाहीतर मी याला वाजविणार. नंतर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. याला तुम्ही समजून सांगा नीट राय म्हणून, नाहीतर मी याला वाजवितोच. अशा शब्दात त्यांनी नितेश राणेंना धुतलं. शेवटचं आपल्या माध्यमातून सांगतो निलेश साहेबाला, त्याला नीट समजून सांगा. त्याला असं वाजीन ना तोंड दाखायच्या लायकीचा नाही राहणार. नुसतं बोल म्हणा तो इथून पुढं. त्याला तर एक तर निलेश साहेबांनी दापाव, माया वाटाला जाऊ नको म्हणून सांग. आणि जर का ते इथून पुढं बोलला रे बाबा, त्याला वाजवितोच. अशा माणसाकडून आम्हाला नियम शिकायची गरज नाही. ज्यांनी जाती जातीतला माणूसच ठेवला नाही. जाती जातीत माणसं गुन्हेगोविंदाने नांदत होते, ते एका जागेवर ठेवले नाही. सगळ्यात मोठा विघातक माणूस ज्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण केला ते छगन भुजबळ. त्याच्यावरती मी काही बोललो होतो का? त्याला काही बोलायची गरज आहे का? तो प्रत्येक वेळेस ओबीसीचा ठेका घेतला म्हणतो, ओबीसीच वाटोळ करतो. आज मराठ्यांच्या आणि ओबीसीत माणसात माणूस जर ठेवलं नसेल तर छगन भुजबळने ठेवलं नाही. तो आम्हाला नेम शिकवू नको. आमचं सगळं नेमात चालू आहे. मुंबईला आम्ही नेमात जाणार आहेत, जालन्यात पण आमचं नेमातच आहे. कुठे गेलो तरी आम्ही नियम आणि लोकशाही आणि कायदा सोडून करत नाही. तू आम्हाला शिकवायची गरज नाही. तू माणसात माणूस ठेवला नाही ओबीसीचा, याचं पाप तो ह्या डोक्यावर आहे आणि याचं तुला फळ भोगावं लागणार आहे. कारण तो गोरगरीब ओबीसी गोरगरीब मराठा माणसात माणूस न ठेवला. कारण तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तो ओबीसीत मराठ्यात वाद लावल्याचं काम ओबीसीचा मराठ्याचा खरा शत्रू असेल तर ते छगन भुजबळ. ओबीसी आरक्षणासाठी तुम्ही ठाम आहात, मात्र छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाला धक्का लागू द्या. अरे घेतलं धक्का लागून देत. तू काय धक्का नाही लागून देत? घेतलं आम्ही. आमचं हक्काचं आहे, हक्काचं आहे. नोंदी आहेत, गॅजेट आमचे हक्काचे आहेत. तिन्ही पण आम्ही घेतलंय. मराठा आणि कुणबी एक आहे. 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, सिद्ध झालंय. त्यामुळे आम्ही घेतलंय. तू उगाच शाणार आहे, आणखीन बी शाना हो. पागलसारखं करू नको. तुला मंत्रिपद मिळालंय ना, गप तुकडे मोडून खाय. तू आता तू भोकायचं काम करू नको. तुझ्यामुळं देवेंद्र फडणवीस पुन्हा अडचणीत येईल आणि तिन्ही पक्षाची सत्ता तुझ्या एकट्यामुळे पुन्हा अडचणीत येईल. तू आपलं नीट राह, दुसऱ्याला शिकवू नको. तुझं भागलंय आता, तू त्या पद्धतीने चालू दे. छगन भुजबळने आता त्याला काही डोकं आहे का नाही, कशाला मंत्री केले त्याला अजितदादाने काही कळतच नाही. अरे मराठ्याच्या नोंदी सापडल्या, मराठे ओबीसीत जाणार आहेत. ते बी फडणवीस सरकारनाच न्यावं लागणार आहेत. मराठ्यांना न्यावाच लागणार आहे, कारण आमच्या नोंदी सापडल्या. आमची जर जमीन सापडली 7/12 तुम्ही कसं काय येत नाहीत? त्यामुळे त्याच्या भोकण्याने काहीच होत नाही. छगन भुजबळ म्हणजे संपलेला माणूस आहे. मग संपलेला असताना काय करायचं? राजकीय स्वार्थ कसा साधायचा? तर मग तो मराठ्यात आणि ओबीसीत माणसात माणूस ठेवायचा नाही, वाद लावायचं, हे त्याचं काम आहे. आणि सगळ्या ओबीसीने ओळखलंय. त्यांनी एकदा बोलून दाखवलेलं आहे. त्यांनी स्वतः एकदा की ओबीसी कुठल्या तरी सभा होती, त्याची सभेला लोकच नाही आले आणि नुसते खुर्च्याच मोकळ्या होत्या. तेव्हा मला तुम्हाला येता सुद्धा येत नाही. कारण लोकांनी ओबीसीने ओळखलंय हे मराठ्याचे आणि ओबीसीचे विनाकारण वाद लावतोय, नाराज्या पसरतोय, एकमेकाच्या दुश्मन्या करतोय आणि याचा राजकीय स्वार्थ साधतोय. एकदा मंत्रिपदासाठी ओबीसी म्हणतो आणि एकदा मंत्रिपद मिळालं की ही ते ओबीसीच्या बाजून बोलतच नाही. त्यामुळे ते लोकांच्या लक्षात आलं ओबीसीच्या. ओबीसी आणि मराठा गावखेड्यात एक राहणार आहे. माझं नांदेड नगरीतून महाराष्ट्रातल्या मराठ्याला आव्हान आहे. ओबीसी मराठ्यात यांनी या 4-5 जणांनी ज्यांनी ठेका घेतलाय देवेंद्र फडणवीसांचं ऐकून, ह्या भुजबळसह यांचं ऐकून ओबीसी मराठ्यात अजिबात वाद करायचा नाही. आपण दोघांनी एकमेकाच्या अंगावर जायचं नाही. ओबीसी बांधवांनाही सांगतो, तुम्ही विरोध केला तरी आम्ही आरक्षणात जाणार आहेत, नाही केला तरी जाणार आहेत. त्याचं कारण आमच्या नोंदी आहेत आणि आमच्या लेकराबाळाचं वाटोळं व्हावं
असं एकाही ओबीसीला वाटत नाही. मराठा आरक्षणासाठी प्राणपणाने लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट आव्हान दिलेले आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये भव्य आंदोलन पुकारत सरकारमध्ये किती दम आहे बघूच असा इशारा त्यांनी दिलेला आहे. मुंबईहून मराठा समाजाला टिकणारे आरक्षण घेऊनच परतणार असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे. आपल्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या मेळाव्याला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी मराठा आरक्षणासाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे. सरकार कितीही अडथळे आणो, आम्ही थांबणार नाही. 29 ऑगस्टला मुंबईला जाणार आणि सरकारला आमची ताकद दाखवून देणार. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुंबईतील राजकीय वर्तुळात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी जरांगे पाटील यांनी लावून धरलेली आहे. आधीच्या सरकारने केवळ आश्वासन दिले, पण आता आम्हास ठोस कृती हवी आहे. आम्ही दिलेली मुदत संपलेली आहे. कोणाचा बापही आडवा आला तरी मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळूनच राहणार अशा स्पष्ट शब्दात त्यांनी आंदोलनाची पुढची दिशा जाहीर केलेली आहे. आतापर्यंत झालेल्या आंदोलनापेक्षा यंदाचा मोर्चा अधिक व्यापक आणि निर्णायक असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समाजाच्या हक्कासाठी हे निर्णायक पाऊल असून ओबीसी प्रवर्गातून टिकून राहणारे आरक्षण मिळेपर्यंत झुकणार नाही अशी त्यांची भूमिका स्पष्ट आहे. यावेळी त्यांनी कोणताही मोठा नेता, घराणेशाहीतला व्यक्ती किंवा सत्ताधारी आडवा आला तरी कोणाची कदर केली जाणार नाही असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला. राज्यात गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा विषय सतत चर्चेचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. मात्र आता 29 ऑगस्टचा मोर्चा या संघर्षाचा निर्णायक टप्पा ठरेल का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. त्याचा रोखठोक आणि न डगमगणारा पवित्रा पाहता हे आंदोलन सरकार पुढे मोठं आव्हान ठरू शकते. की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.